2 वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्षाला धार आली। कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा, हैदराबाद गॅझेट आणि मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीमुळे हा वाद अजूनच चिघळला आहे। त्यातच नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संघर्षाचा आणखीनच भडका उडालाय। आणि आता तर एकमेकांचे आमदार पाडण्याची भाषा देखील दोन्ही बाजूने केली जाते आहे। पाहूयात नेमकं काय घडतंय या स्पेशल रिपोर्टमधून। मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा पेटला। ओबीसी एकता जिंदाबाद जिंदाबाद। ओबीसींचे 25 आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा, तर 100 आमदार पाडण्याचं हाकेंचं प्रतिआव्हान। येत्या 15 दिवसात दोन्ही समाज आंदोलनासाठी मुंबईत धडकणार। राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रण पेटण्याचे संकेत मिळू लागले आहेत। एकीकडे 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंनी सुद्धा 1 सप्टेंबरला मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात मुंबईत आंदोलनांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे। तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 29 ऑगस्ट पासून जालन्याच्या अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। या आंदोलनासाठी सर्व मराठा बांधवांना त्यांनी अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलंय। तसंच मुंबईतील आझाद मैदानावर सुद्धा मराठा समाजानं आंदोलनाची परवानगी मागितली असून तिथंही मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसणार असल्याची रणनीती आखण्यात आली आहे। तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत ओबीसी समाजाचं भव्य आंदोलन केलं जाणार आहे। लक्ष्मण हाकेंनी त्याबाबतची घोषणा केली आहे। राज्यभरातल्या ओबीसी बांधवांनी या आंदोलनासाठी मुंबईत येण्याचं आवाहन सुद्धा हाकेंनी केलंय। साधारण 1-2 दिवसांच्या फरकानं या दोन्ही समाजाचे आंदोलक मुंबईत आल्यास मुंबईचे दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे। सध्या मनोज जरांगे पाटलांनी आपला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटपून निर्णायक आंदोलनाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे। अशातच ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजातल्या महिलांबाबत केलेल्या एका वक्तव्यानं दोन्ही समाजात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। त्यावर संतापलेल्या मनोज जरांगे पाटलांनी थेट ओबीसी समाजाचे 25 आमदार पाडण्याचा इशारा दिलाय। तर जरांगेंच्या आव्हानाला प्रतिआव्हान देत लक्ष्मण हाकेंनीही मराठा समाजाचे 100 आमदार पाडण्याचा दावा केलाय। आम्हाला माहित नव्हतं तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही 52 कोळ्या संपले जाण। मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी। तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना, प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी। काय बोलला माहितीये का? हा 25 आमदार पडून टाकतो मला, 25 आमदार तुमचे काढून बघतोच तुमचं। आज काय बोला, तुमचं सरकारच पडतो। कोण बोल तू आहे? कोण तू? अरे 25 आमदार तू काढतोय का? तुला गणित माहित नाही। तुझ्या पश्चिम महाराष्ट्रात फिरायला गेला ना, तिथं ओबीसी किती आहे तुला गणित माहित नाही। ऐका ऐका ऐका, तू 25 आमदार काय पाडतोयस? मी त्याचं जाहीर आव्हान स्वीकारलं। तू 25 आमदार आमचे पाडून दाखव, तुझे 100 आमदार जर आम्ही नाही घरी बसवले एकीकडे आव्हानं प्रति आव्हानांची भाषा सुरू असतानाच जालन्यात मराठा क्रांती मोर्चानं वाघमारे यांच्या घरासमोर आंदोलन करत साडी आणि बांगड्या लटकावून निषेध नोंदवलाय। तर जरांगेंचे निकटचे सहकारी गंगाधर काळकुटेंनी वाघमारेंना सज्जड इशारा दिलाय। त्यावर खुद्द वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी जरांगे वापरत असलेल्या भाषेवरही आक्षेप घेतलाय। मराठा समाजाच्या आणि सगळ्या महिला वर्गाच्या मुलींच्या भावना दुखवल्यात, त्याच्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे नोंद झालेत। त्याला पोलिसांना खरं तर अटक करणं गरजेचं असताना सुद्धा तो आज बीड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात गेवराई तालुक्यात सभा बैठका घेत फिरतोय। पोलीस प्रशासनानं त्याला त्वरित अटक केली पाहिजे होती, परंतु तसं न करता त्याचं उदात्तीकरण करणं चालू आहे आणि त्यामुळं त्याला मराठा आणि ओबीसी
वाद लावायचा आहे का, बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात त्याला दंगली घडवायच्यात का, आणि जर त्याचा हा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न मराठे हाणून पाडतील. ही जरी माझ्याकडून एक वेळा वक्तव्य गेलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. माझ्या माता माऊल्यांचा अवमान होत असेल तर आम्ही कधी कानाला धरून माफी येणाऱ्या काळात मागू. परंतु गेल्या 3 वर्षापासून मनोज जरांगे आमच्या वंजारी समाजाला विषयी गलिच्छ भाषेत बोलले, आमच्या माळी समाजाविषयी बोलले, आमच्या धनगर समाजाविषयी बोलले, आमच्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या कुटुंबाविषयी बोलले, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी बोलले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे वडील काढण्याची भाषा केली. मग त्यावेळी मनोज जरांगेला आपण कधी जाब विचारणार आहात, मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात? आणि काय बोललो याचं मी समर्थन नाही करणार, पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षापासून ते काय लई चांगलं आहे का? मनोज जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं समर्थन अजिबात करणार नाही, पण मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडंसं तुम्ही. आम्ही नाही का सहन करत? काय बोलता तुम्ही भुजबळ साहेबांना, कुठल्या भाषेत बोलता? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच दोन्ही समाजांमध्ये तणावाचं वातावरण असताना आता राजकीय आव्हानं प्रतिआव्हानं आणि नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा संघर्ष आणखीनच तीव्र झालाय. पण हे दोन्ही समाज जेव्हा सरकार विरोधात मुंबईत मैदानात उतरतील तेव्हा त्यांचा सामना करताना राज्य सरकारचा मात्र चांगलाच कस लागणार आहे. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना.